नमस्कार. मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा, म्हणजेच अंतरंग संगीत उपचार आणि ध्यान केंद्र बुलढाणा. तर मी हे सुरू करून जवळपास 1 वर्ष झाले आणि सर्वांचा एकच प्रश्न असतो की तू संगीत क्लास घेतेस का किंवा गाण्याचे क्लास सुरू केलेत का. तर असं नाही आहे. तर संगीत क्लास हा नाही आहे. तर म्युझिक थेरपी म्हणजे संगीताद्वारे किंवा शास्त्रीय संगीताद्वारे मनावर शरीरावर उपचार करणे किंवा तुमचं वातावरण बदलवणे, त्यालाच आपण म्युझिक थेरपी किंवा शास्त्रीय संगीताद्वारे बरे होणे किंवा बरे करणे असं म्हणतो. तर त्यालाच म्युझिक थेरपी म्हणतात. आणि त्यासोबत जोडीला मी ध्यान घेते. तर ध्यानाचे माझे भरपूर कोर्सेस आहेत जे मी कंडक्ट करते आणि ध्यान मी जवळपास 2017पासून ऑनलाईन घेते. तर ध्यानाची संधी मला सर्वात पहिले मोहनजी फाउंडेशनद्वारे देण्यात आली होती. तर त्यांच्या समूहातर्फे मी ध्यान घ्यायला सुरुवात केली. तर 2017पासून कोरोना पिरियडपासून ते आत्तापर्यंत आजतागायत माझे ऑनलाईन ध्यानाचे क्लासेस हे सतत आणि अव्याहत सुरू आहेत. फक्त एवढं होतं की मी हे सगळं प्रोफेशनली स्टार्ट करून जवळपास 1 वर्ष झालं आहे आणि त्याआधी मी जे घ्यायचे ते म्हणजे फाउंडेशन अंतर्गत घ्यायचे. तर हे असं आहे अंतरंग, की प्रत्येकजण मला विचारतात काय आहे तुझं अंतरंग, अंतरंग म्हणजे काय. तर ह्या संकल्पनेची सुरुवात जवळपास 2016-17मध्ये झालेली होती. अंतरंग ध्यानाचे क्लास म्हणून मला ते घ्यायचे होते. पण मग त्यानंतर जोडीला मी ध्यान घ्यायचेच, पण त्या जोडीला मग नंतर म्युझिक थेरपी मिळाली. म्युझिक थेरपीचा मी कोर्स केला. मग त्यानंतर म्युझिक थेरपीचंही याला जोड द्यावी म्हणून मग अंतरंग म्युझिक थेरपी आणि मेडिटेशन सेंटर हे सुरू करण्यात आलं. तर म्युझिक थेरपीची संकल्पना फक्त एवढीच नसून म्युझिक थेरपी म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर शास्त्रीय राग आणि शास्त्रीय संगीत हे काम करत असतं. शास्त्रीय संगीत प्रत्येक प्रहरानुसार शास्त्रीय संगीताचे प्रहर हे ठरलेले असतात आणि प्रत्येक प्रहरानुसार प्रत्येक राग हा आपल्या शरीरावर काम करत असतो. आणि रागामध्ये जे स्वर किंवा शब्द असतात तर त्याची स्पंदनं आपल्या शरीरावर काम करतात आणि त्यानुसार शास्त्रीय राग हे आपल्या पूर्ण शरीरावर काम करत असतात. तर आत्तापर्यंत शास्त्रीय संगीताची व्याप्ती किंवा आपण ऐकत आलो आहे पहिल्या काळामध्ये की राग मल्हार म्हटलं की पाऊस यायचा, दिवे लागायचे, रागदीप म्हटलं की दिवे लागायचे किंवा वेगवेगळ्या प्रहराला जे राग गायले जायचे त्याचा प्रत्येकाचा प्रभाव हा होताच. त्या काळानुसार प्रभाव हा खूप होता आणि हळूहळू प्रभाव कमी होत गेला, कारण त्या रागांचीही तेवढी साधना असायला हवी. मग आता ह्या काळामध्ये आपण त्या रागांचा उपचार किंवा उपयोग कसा घेऊ शकतो. तर आपल्या शरीरावर होणारे आजार, आपल्या शरीरात असणारे आजार, मग त्यानुसार रागांचा परिणाम आणि रागांचे जे शब्द आहेत किंवा रागांचे जे मूळ शब्द आहेत ते आपल्या शरीरावर उपचाराप्रमाणे काम करू शकतात. मी असं नाही म्हणणार की पूर्णपणे ॲलोपॅथी आपण बंद करून फक्त म्युझिक थेरपीच्या साहाय्याने आपण हे करू शकतो, कुठलाही आजार बरा करू शकतो असं नाही आहे. पण म्युझिक थेरपी ही उपकारक किंवा पूरक पद्धती आपण म्हणू शकतो मेडिसिन्सची. तर त्याद्वारे आपण म्युझिक थेरपीच्याद्वारे आपण शरीरावर काम करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता मी जवळपास 1 वर्ष झाले ह्यावर काम करते. तर बऱ्याच रुग्णांना त्याचे खूप चांगले अनुभव आले आहेत आणि बरेच स्टुडंट्स आहेत, म्हणजे कोणी ऑटिस्टिक किंवा ज्यांना मूलतः खूप लक्षात राहण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा झोपेचा प्रॉब्लेम आहे, तर त्याद्वारेही. आणि माझी ही जोड जी आहे मेडिटेशनची म्युझिक थेरपीला, तर ही खूप जास्त परिणामकारक ठरते. तर माझ्या सेंटरवर म्युझिक थेरपीसोबत कॉन्शियसनेस प्रोग्राम, गायत्री साधना लेवल 1, लेवल 2 अँड लेवल 3 ह्या पद्धतीने घेण्यात येते. कॉन्शियसनेस प्रोग्राम हा मेनली स्टुडंटसाठी किंवा जनरल लोकांसाठीही काम करतो.
आणि त्यानंतर असे बरेचसे प्रोग्राम्स आहेत जे सुरू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते घेण्यात येतात. म्हणजे पेशंट्सनुसार किंवा येणाऱ्या माणसाची गरज ओळखून म्युझिक थेरपी ही वर्क करते. तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला म्युझिक थेरपी दिली जाते किंवा तुम्हाला योग्य वेळ किंवा तुमच्या आजारानुसार योग्य वेळेनुसार म्युझिक थेरपी ही प्रत्येक पेशंटला दिली जाते. तर दिस इज ऑल अबाउट म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन, and this is all about my center actually. Thank you.